दाऊदचा साथीदार सलीम कुत्तावरून महाराष्ट्रामध्ये राजकारण तापले, तर तिथे पाकिस्तानात दाऊदला मारण्याचा प्रयत्न झालेला आहे। अंडरवर्ल्ड डॉन दाऊदवर विषप्रयोग झाल्याचा दावा पाकिस्तानी पत्रकारांनी केलाय। पाहूयात। दाऊद इब्राहिम जो इंडियन सिटीजन है कि उसको किसी ने जहर दे दिया है। 1993च्या बॉम्बस्फोटाचा सूत्रधार मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विषप्रयोग झाल्याचा दावा करण्यात आलाय। दाऊदवर विषप्रयोग झाला असून तो अत्यवस्थ स्थितीमध्ये असल्याचं पाकिस्तानच्याच पत्रकार आरजू काझमी यांनी म्हटलंय। ये बात जरूर है, ये एक बहुत ही सनसनीखेज और ये एक बहुत ही इंपॉर्टेंट न्यूज जो इस वक्त सोशल मीडिया पे गर्दिश कर रही है और कहा यह जा रहा है कि दाऊद इब्राहिम जो इंडियन सिटीजन है, जावेद मियांदाद जो हमारे क्रिकेटर हैं, उनका संधि भी है और उसके बारे में बताया जा रहा है कि उसको किसी ने जहर दे दिया है और अब उसकी हालत नाजुक है, यानी उसकी हालत काफी खराब है। क्रिटिकल कंडीशन में उसको हॉस्पिटल में रखा गया है। यकीनन इन चीजों के ऊपर बातचीत ना हो सके, इन चीजों के ऊपर कोई कुछ कह ना सके, इस चीज को लेकर जो है वो ये सारी सर्विसेज डाउन की गई हैं। हो सकता है, मतलब एक इम्कान ये भी है कि ऐसा ना हो, लेकिन लग यही रहा है कि ऐसा ही कुछ चल रहा है। आता यावरून एक बाब पुन्हा एकदा स्पष्ट झाली की भारताचा नंबर 1 चा शत्रू दाऊद पाकिस्तानातच आहे। विषप्रयोगानंतर त्याच्यावर पाकिस्तानातच उपचार सुरू असल्याचं पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी यांचं म्हणणं आहे। पण दाऊदवर विषप्रयोग केला कोणी, तर पहिली शंका ही पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI वर आहे। ही तीच ISI आहे ज्याद्वारे पाकिस्तानी सरकार भारताविरोधात स्वतःच दहशतवादी घटना घडवते। भारताची गुप्तचर यंत्रणा दाऊदपर्यंत पोहोचू शकते अशी शंका पाकिस्तानला आहे। भारतानं दाऊदला उचललं तर पाकिस्तानचा बुरखा फाटेल अशी भीती पाकिस्तानला आहे। त्यामुळे जगासमोर स्वतःचाच दहशतवादी चेहरा उघड होऊ नये यासाठी पाकिस्ताननंच दाऊदला विष दिल्याचं बोललं जातंय। दाऊद इब्राहिम हा 93च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटामध्ये एक वॉन्टेड गुन्हेगार आहे। त्यावेळेला दाऊद इब्राहिमने पाकिस्तानच्या मदतीने कसा कट रचला होता याचा प्रत्यक्ष पुरावा आम्ही न्यायालयात आरोपींची साक्ष घेऊन आम्ही हा माफीच्या साक्षीमार्फत न्यायालयात आणलाय। त्यामुळे पाकिस्तानचं पितळ उघडं पडू नये म्हणून दाऊदला लपवण्याकरता पाकिस्तान हे प्रयत्न करत आहे। पाकिस्तानची खरी गोची इथेच झाली आहे, कारण आता पाकिस्तान दाऊदला भारताने काही विषप्रयोग केला असा देखील खोटा आरोप करू शकत नाही। याला कारण दाऊद आमच्या भूमीत नाही ही पाकिस्तानची अधिकृत भूमिका होती। मात्र दाऊदवर विषप्रयोग झाल्याची बातमी येताच दाऊदच्या निकटवर्तीयांनी यामध्ये तथ्य नाही असं म्हटलंय। दाऊदवर विषप्रयोग झाल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही असं दाऊदच्या निकटवर्तीयांनी म्हटलंय। फूड पॉइझनिंग झाल्यामुळे दाऊदची प्रकृती खालावली आहे। कराची मधल्या बंगल्यात दाऊदवर उपचार सुरू असल्याचं सूत्रांकडून कळतं। तर विषप्रयोगाची बातमी येताच कराची, लाहोर, मिरपूर आणि रावळपिंडी यासारख्या परिसरात सोशल मीडियाला सुद्धा ठप्प करण्यात आल्याचं कळतं। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।